ज्यावेळेसपासून चालू केली, मागल्या पत्रकार परिषदेत मी सांगितलं, जाहीर लिलाव पद्धत चालू करण्यासाठी आम्हाला नानासाहेब घाटाळ सर जे आहेत त्यांनी वारंवार सूचना दिल्या, वारंवार सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यामुळे आम्हाला ते घेणं बंधनकारक पडलं. पूर्वीच्या विश्वस्तांना त्यांचं म्हणणं ऐकावं लागलं आणि ती जाहीर लिलाव केल्यानंतर सुरुवातीला पहिल्या जाहीर लिलावामध्ये आम्हाला 27 लाख रुपयाच्या आसपास आम्हाला त्या जमिनीतून तिथल्या आणि जोगावाडीच्या जमिनीतून आम्हाला 27 लाख रुपयाच्या आसपास सुरुवातीच्या लिलावामध्ये आम्हाला उत्पन्न मंदिरासाठी मिळालं. नंतर दर 3 वर्षाला त्याचा लिलाव होत असतो. दुसऱ्या 3 वर्षासाठी आम्हाला जवळपास 35 लाखाच्या आसपास मंदिरासाठी त्याचं उत्पन्न मिळालं. आणि ह्या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये बाजारभाव शेतीमालाचे कमी असल्यामुळं अपेक्षित उत्पन्न आम्हाला मिळालं नाही. 27,000 रुपये दर, गेल्या वर्षी 27,000 ते 29,000 रुपये पर हेक्टरी आम्हाला वर्षासाठीचा दर मिळाला, तो ह्या वर्षी मिळाला नाही. ह्या वर्षी आम्हाला 22-22,500 हजाराच्या आसपासचा दर मिळाला. आणि ह्यावेळेची सुद्धा आत्ताच ह्या मार्च एंडिंगला आम्ही जाहीर लिलाव पद्धतीनं जमिनी हस्तांतरित केलेल्या आहेत. राहिला आमचं. पण पूर्वी जर विचार केला तर पूर्वी 2 ते 3 लाख रुपये फक्त दरवर्षीचं उत्पन्न होतं. जाहीर लिलाव केल्यानंतर जास्तीत जास्त 5-7 लाखाच्या वर नव्हतं. तुम्ही पहिले जाऊन बघू शकता काय, आणि कष्ट घ्यावे कोणीतरी. हा, आता ते त्यांनी विचारलं म्हणून सांगतो. ती सांगायचा आमचा उद्देश नव्हता. पत्रकार परिषदेत पहिल्याच आले, पण त्यांना विचारायचं होतं किंवा शाळेचा करार जो आहे तो 99 वर्षापूर्वी झालेला आहे. सांगितलं 2026 ला संपणार आहे. हा ठीक आहे ना, जे काय असेल ते ऐका ना, अल्प आहे. 5-10 रुपये 20-25 रुपये जे काय असेल ते असेल, अल्प प्रमाणात आहे. या भागातील शिक्षण पैशाचं महत्व नाही, त्या उद्देशाने दिलेला आहे. आणि ज्यावेळेस त्यांची लीज संपत ऑटोमॅटिक मंदिराच्या त्याच्यानंतर सूचना पीआर पण तयार आहे. त्याचा आता मंदिर परिसराला अगोदर जागा पण कमी पडते सोयी सुविधा देण्यासाठी. त्यामुळे ज्यावेळेस नवरात्रोत्सव वगैरे जे बसलेले असते दाराणी महिला वगैरे, त्यावेळेस आमचे जो काही घर आणि आमचे जो काही नागरिक आहेत म्हणून त्याची बातमी केल्या जात नाही. कारण का महिला असतात, त्यांच्या आंघोळीची व्यवस्था होत नाही आणि शौचालयाची व्यवस्था होत नाही. तिथे तुम्ही 200 शौचालयाचं दिलेलं आहे. त्या 9 दिवसामध्ये इतकी दुर्गंधी असते, सगळ्या महिला उभ्यावर हे करतात. त्याची येणाऱ्या जे आहेत वगैरे असतील, उत्सव वगैरे जे असतील, त्याची नंतर चांगल्या पद्धतीने घ्यावी. आणि ही जी शाळा जी आहे 2026 पर्यंत आहे, 1 वर्ष आहे, काढून टाकावी. काही संबंध नाही शाळेचा. ऐका की आता सगळं वाढलेलं आहे, देवीचे भक्त वाढलेले आहेत जागा कोणती सोयी सुविधा देण्यासाठी. कारण का शक्तीपीठापैकी 30 पीठ आहे असं म्हणतात. ज्या देवस्थान आहे तर तुम्ही सोयी सुविधा द्या नाही. बरोबर आहे तुमचा जे विषय आहे त्या अनुषंगाने मंदिराची 5 एकर जागा आहे. त्या 5 एकर जागेतून तुमचा DPR तयार आहे, मास्टर प्लॅन तयार आहे. कोणत्या ठिकाणी काय असलं पाहिजे, शॉप कुठं असले पाहिजे, मंगल कार्यालय कुठं असलं पाहिजे, भक्तनिवास कुठं असलं पाहिजे, पार्किंग व्यवस्था कुठं असलं पाहिजे, ह्याचा प्लॅन आमचा सर्व तयार आहे. आणि त्या अनुषंगानं त्यांची लीज संपल्यानंतर संस्थेच्या सोबत बोलणं झाल्यानंतर त्यांनी सांगितले की आमची लीज संपल्यानं आमचा स्वतः त्या ठिकाणी आम्ही शिफ्ट करणार. तसं त्यांना कळवलेलं आहे. 100 वर्षात आता नवीन केला नाही का? ठीक आहे, आता देऊ नका. नाही, मंदिराचं DPR तयार आहे, तयार आहे, त्या जागेसहित आहे. नोंद आहे नाही, माहितीच तो सांगतो तुमच्या. आमची नोंदच नाही आहे आत्तापर्यंतच्या. पूर्वीच्या आम्ही असता तो बाकी कुणी असते, आत्तापर्यंत नोंद घेण्यासाठी कुणी कोशिश केलेली नाही.
विश्वस्तांनी केली नाही, पत्रकार बांधवांनी केली नाही, तहसीलदार साहेबांनी केली, कुणीच घेतली नाही. अंबाजोगाईतल्या कोण्याही माणसानं त्याची नोंद कुठंतरी व्हावी मंदिराची, असे प्रयत्न आम्ही आता चालू केले. ह्या वर्गवारीमध्ये आपलं मंदिर नाही आहे. नाही आहे ना, आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहेत. आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहे. हां, अबकडची नोंद नसल्यामुळं तीर्थक्षेत्राची जे इतर देवस्थान आपण महाराष्ट्रामध्ये पाहिले तर करोडो रुपये त्या ठिकाणी देवस्थानला आलेले आहेत आणि आपल्या देवस्थानला त्या प्रमाणात काहीच मिळालं नाही. मी ज्यावेळेस आमदार होतो त्यावेळेस भक्त निवास आपण 1.5 कोटी रुपयाचं भक्त निवास त्या ठिकाणी बांधलं. त्यावेळेस पण तीच अडचण आहे. भविष्यामध्ये आमचा जो मास्टर प्लॅन या ठिकाणी आम्ही तयार केलेला आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या भक्तांना ज्या काही सेवा सुविधा लागतात त्याचं पॉईंट फिक्स केलेलं आहे. कुठं काय असलं पाहिजे, मग पार्किंग कुठं असली पाहिजे, भक्त निवास कुठं असलं पाहिजे, आल्यानंतर जे काही शॉपिंग कॉम्प्लेक्स कुठं असलं पाहिजे, याचा मास्टर प्लॅन आमचा सर्व तयार आहे. कालच आमची बैठक झाली. त्याच्यामध्ये जे काय ह्याच्यातले तज्ज्ञ आहेत, कुलकर्णी नावाचे ग्रस्त आहेत, जे त्याच्यामधलं माहिती असणारे संभाजीनगरचे, त्यांची काय काल चर्चा झाली. त्यांना आम्ही 1-2 दिवसामध्ये ते येणार आहे आणि आपल्या योगेश्वरी देवल कमिटीचा जवळपास जास्तीत जास्त मोठा प्लॅन या ठिकाणी तयार करायचा आहे. 8-10 दिवसापूर्वी नवनिर्वाचित जे जिल्हाधिकारी आहेत विवेक जॉन्सन हे या ठिकाणी मंदिराला भेट द्यायला आल्यानंतर आम्ही त्यांच्यासमोर पण हा विषय मांडला. तर ते म्हणजे अगोदर तुमचा जो दर्जा आहे अ ब कड याचा प्रस्ताव आमच्याकडे घेऊन या, आपण तो शासनाकडे पाठवू आणि तुमचं त्याच्यामध्ये बसवल्यानंतर दरवेळेस तुम्हाला मागायची कोणाला आवश्यकता पडणार नाही. एकदा तुमचा अ वर्ग झाला, ब वर्ग जर झाला तर शासनाचे जे नॉर्म्स आहेत त्याच्याप्रमाणे तुम्हाला निधी येत जाईल आणि त्या अनुषंगाने तुमचं जे डेव्हलपमेंट होणार आहे त्याच्यासाठी त्याची मदत होईल. लवकरात 15 दिवसाच्या आत आम्ही तो या ठिकाणचा मास्टर प्लॅन तयार करून त्याचा प्रस्ताव रितसर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे दाखल करण्याच्या संदर्भात कालच आमची बैठक झालेली आहे आणि त्या अनुषंगाने लवकर या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जे काही नवीन ट्रस्ट आहे हे सर्व प्रयत्नशील आहे ते मी तुम्हाला म्हणजे खात्रीशीर सांगतो. आणि ही दुसरी बाब, तुळजापूरला जे काय प्राधिकरण झालं आणि त्याच्या माध्यमातून जवळपास 1,500 कोटी रुपये त्या ठिकाणी विकास करण्यासाठी शासनाने दिले. त्या अनुषंगानं या मंदिराचे सचिव आणि मी उद्या किंवा परवा या ठिकाणी तुळजापूरला जाऊन जे काही तिथले तहसीलदार असतील किंवा ट्रस्टी असतील त्यांची भेट घ्यायची आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपल्याला भविष्यामधला त्या ठिकाणी चांगला मास्टर प्लॅन करायचा आहे. लवकरात लवकर आम्ही ते पण पूर्ण करणार आहे. आणखी बोलत असताना मी आवर्जून सांगू इच्छितो की गेल्या 8 वर्षात 16 ते 24 ट्रस्टी म्हणून मी पण कामकाज त्या ठिकाणी जवळून पाहिलं. मिटिंगच्या मध्ये जे काय अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, कोषाध्यक्ष असतील, जे काय पदसिद्ध पदाधिकारी त्यांच्या माध्यमातून जे काय कारभार त्या ठिकाणी गेल्या 8 वर्षामध्ये 16 ते 24 या 8 वर्षामध्ये झाला त्या अनुषंगाने मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की या 10-11 महिन्यामध्ये जो काय कारभार या ठिकाणी झाला ते अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी कारभार झाला. त्याचं आर्थिकदृष्ट्या येणाऱ्या जे काही भाविक आहेत त्यांच्या सेवेच्या संदर्भात सांगायचं झालं तर 16 ते 24 या कालावधीमध्ये मंदिराकडे फक्त 40 ते 45 लाख रुपयाच्या टीव्ही हे आम्ही त्या ठिकाणी 8 वर्षामध्ये करू शकतो. परंतु ज्यावेळेस हे नवीन ट्रस्ट आलं या नवीन ट्रस्टच्या माध्यमातून 11 महिन्यामध्ये 10-11 महिन्यामध्ये जवळपास 1.5 कोटी रुपयाच्या टीव्ही या ठिकाणी आम्ही करू शकतो. आणि त्याच्यासोबत अन्नछत्र या ठिकाणी सुरू केलं आणि त्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी शहरातले परिसरातले भक्तांना 400 ते 450 भक्त या ठिकाणी दररोज अन्नछत्राचा त्या ठिकाणी लाभ घेतात. सकाळचं याची व्यवस्था आहे, नाश्त्याची व्यवस्था आहे. त्या ठिकाणी जवळपास 300-350 लोक या ठिकाणी येतात. हे सर्व त्या ठिकाणी आम्ही करत असताना या ठिकाणी आराध्य निवास समोरचं जे भक्त निवास आहे त्याचा पूर्वी 1,60,000 ते 2 लाखाच्या आत त्या ठिकाणी भाडं येत होतं. परंतु या नवीन ट्रस्टनं ज्यावेळेस त्याचा हे काढलं म्हणजे जाहिरात काढली त्याच्या माध्यमातून जवळपास 17 लाख रुपये त्यांनी त्या ठिकाणी देण्याचं कबूल केलं. त्याच्यापैकी काही पैसे त्यांनी भरले पण आहेत. हे सर्व कारभार 8-9-10-11 महिने या 10-11 महिन्यामध्ये केलेलं आहे. माझा फक्त आता एक शेवट गेल्या 11 महिन्यात 15 दिवसांमध्ये एक क्रीडा निर्माण झाला. पार्टी जी आहे 16 आलं पाहिजे
आमचा पूर्ण प्लॅन तयार आहे. विश्वासाची मुदत आहे 3 वर्ष. नाही ना, आधी विश्वासाची मुदत किती असली प्लॅन तर दूरदृष्टी ठेवून करावा लागतो. आपण किती दिवस राहतात हे काय सांगता येत नाही. पण भविष्याचा प्लॅन 100 वर्षाचा पुढचा या ठिकाणी करणं ही आपली जबाबदारी. त्याच्यासोबत आणखी सांगतो की आपली जी हे आहे शिखर आहे, या शिखराच्या अनुषंगानं पण 2-3 भक्तांना आम्ही त्या ठिकाणी बोलतो. त्याच्यापैकी एका भक्ताने सांगितले की याला जे खर्च येत आहे त्याच्यापैकी मी स्वतः त्याच्यामध्ये स्वतःचे 1 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करायचा आहे आणि पुन्हा मंदिराने त्या ठिकाणी खर्च करायचा. असे पण काही त्या ठिकाणी भक्त आहेत. हे सर्व या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरा विषय, या ठिकाणी ट्रस्ट म्हणून ज्यांना येण्याची गडबड आहे त्याच्या पाठीमागं एक अर्थकारण त्या ठिकाणी घडलेलं आहे. ते त्या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगतो की मंदिराची जी काही कमर्शियल प्रॉपर्टी आहे आपल्याला काय वाटतं त्या प्रॉपर्टी दृष्टिकोन आहे. त्यांचा दृष्टिकोन काही असला आपल्याला अनऑफिशियली सांगतो. नाही नको मुलाचा दृष्टिकोन काही असला की आम्ही म्हणजे नवीन पिढीचं कॉम्प्युटरायझेशन करायचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. गेल्या 2014 ऑडिट नव्हतं. आम्ही आल्यानंतर मोठा तो आमचा होता. मग तो पहिला ऑडिट करून आम्ही ऑडिटची म्हणजे हे केली ऑडिटला. मग आता 19-20पर्यंत ऑडिट करत आणलेलं आहे. त्या 2-4 दिवसामध्ये आम्ही पूर्ण ऑडिट करून इन्कम टॅक्स भरणार आहे. ते ऑडिट न केल्यामुळं हे केल्यावर इन्कम टॅक्सची 1,40,00,000ची 96 लाखाची नोटीस आली आहे आणि इन्कम टॅक्सने आमचे खाते सील करू म्हणून सांगितलं आहे. मग त्याच्यावर आम्ही त्यांना भेटलो. त्या साहेबांना सील केल्यानंतर 20% रक्कम भरा. मग त्या 20% रक्कम म्हणजे तुम्हाला हे म्हणजे 20% रक्कम भरून आपली ते वाचवायचा आटोकाट प्रयत्न ऑडिट करून चालू आहे. आणि दुसरी गोष्ट नंबर परत आता आपण सगळं लिखापडीनं व्यवहार होते ती मुळात आपण बंद करून कॉम्प्युटरायझेशन केलेलं आहे. आज जर तुम्ही बघताल 100 रुपयाचे रिसिप्ट खर्च असो पेमेंट असो दोघांचंही तुम्हाला एक बटन दाबलं की रिसिप्ट कॉम्प्युटरायझेशन मिळेल. कोणताही तुम्हाला कधीही येऊन तुम्ही म्हणजे एक बटन दाबले की तुम्हाला खर्च काय आहे जमा काय आहे टोटल कधीही दिसणार. इतकं पारदर्शक आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे. नाही त्याची सुद्धा हे केलेली आहे. दररोज आम्ही दोन तयार त्याचा बॅकअप पेन ड्राईव्ह आम्ही घ्यायचा प्रयत्न करत आहोत. जेवढं शक्य आहे तेवढं आपण सुरक्षित ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही राहू कुणी राहू किंवा कोण उद्या तुम्ही जरी इथं आलात आमच्या ह्याच्यात तरी तुम्हाला ते सुरक्षित एक बटन दाबला ते व्हावं अशी एवढीच आमची सगळ्यांची भावना आहे. पांडे काकाची सांगा ना 14 ऑडिट नाही त्याच्यामध्ये एक मिनिट हे आम्ही आज सांगणं म्हणजे त्यांच्या एक मिनिट 2014 ऑडिट केलेलं नाही. त्यावेळेस ऑडिटर होते बीडचे ही कोटेच्या 13-14 त्यांनी ऑडिट केलं. ते ऑडिट केल्यानंतर जॉईंट आर्टिकल दाखल करावं लागतं पण त्यांनी केलं नाही. कारण त्या ऑडिटमध्ये एवढे ताशेरे आणलेले आहेत की ते सांगायला सुद्धा वेळ पुरणार नाही एवढे ताशेरे त्यात मारलेले आहेत. तर त्यांच्या हस्ताक्षरातले ते सगळे एकच 13-14 साली बोर घेतली सामाजिक उपक्रम म्हणून. त्या बोर्डचं 24 लाख रुपये पेमेंट केलं. त्या पेमेंटचं साध्या रिसिप्टसुद्धा नाही आणि त्याचे टेंडर नाही त्याचं काही नाही आणि साध्या रिसिप्टवरती अर्धे पैसे चेकनं दिले किंवा अर्धे पैसे नगदीनं दिले असे व्यवहार केलेले. कुठल्याही प्रकारच्या पावत्या नाही किंवा 1 मिनटं कुणीतरी ते 2-4 फक्त आयटम तुम्ही हाताळून पहा किती ऑडिटचे तिथे हे शेरे आहेत. त्याच्यानंतर 13-14चं ऑडिट करायचं आहे. तर वालवडकरांना आम्ही आता ऑडिटर म्हणून नियुक्त केलेलं आहे. तर वालवडकरांनी मला असं पत्र दिलं की ह्या ऑडिट करताना कुठल्याही नियमितता नाही त्यामुळं मी हे ऑडिट करू शकत नाही. मला लेखी पत्र दिले आणि तहसीलदारला आम्ही म्हणलं तुम्हाला ज्या ज्या अडचणी आहेत जे तुम्हाला शेरे मारायचे आहेत ते शेरे मारा. तुम्ही जेलमध्ये जाऊन न जाऊ काय आमच्या कटाळाही नाही. तुम्ही ऑडिट करून द्या आणि पहिलं ऑडिट केल्याशिवाय पुढचं आत्ताचं आमचं ऑडिट तयार आहे यावर आम्हाला दाखल करता येत नाही. 24पर्यंत जेव्हा दाखल करू त्यावेळेस आम्हाला आत्ताचं ऑडिट दाखल करता येते. इतक्या साध्या लहान पावत्यासुद्धा नाही. हे सगळं इलेक्ट्रॉनिक मीडियाला काही जे पत्रकार बांधव असतात समजा त्यांनी काही शंका उपशंका उपस्थित केल्यानंतर मीडियाला काही बातम्या टाकल्यानंतर त्यांना मी काही जणांना देण्याचा प्रयत्न केला. त्यांना म्हणलं पूर्वीचा कारभार पारदर्शी होता एक जणांना टाकलं होतं. तर हे पारदर्शी कसा आहे ते एकदा बघून आम्हालाही कळू द्या की पारदर्शी कसा असतो.
तर त्याच्यावर कोणता पत्रकार बोलायला तयार नाही. फक्त आता आमच्या 11 महिन्यामध्येच काय काय झालं आहे काय नाही, आमच्या निवडी कशा झाल्या, आम्ही काय केलं, आम्ही काय नाही. पण 2024च्या पूर्वी जे विश्वस्त होते त्यांनी काय केलं काय नाही, पत्रकार म्हणून तुम्ही सुद्धा त्याची शहानिशा करावी आणि माहिती घेऊन त्यावेळेस आम्ही खरंच पत्रकारिता जिवंत आहे असं समजू. असेच प्रश्न तुम्ही जुन्या विश्वस्तांना, जुन्या जी काय जे असतील त्यांना, पदाधिकाऱ्यांना, ऐका ना, पदाधिकाऱ्यांना ती घेणार नाही. तुम्ही माहिती घ्या, ती कशी घेतील. आमचं काहीतरी काम आहे म्हणून आम्ही पत्रकार परिषद घ्यायला. तर म्हणजे जसं तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता, जसं समजा तुम्ही आमच्या निवडीच्या संदर्भात, बाकीच्या संदर्भात, आमच्या चार्जेसच्या संदर्भात गोष्टी मांडत आहात, मांडायला 15 दिवसानं चालू आहे की ह्यांच्याकडे चार्ज का त्यांच्याकडे चार्ज ही का ती. आम्ही कधी काही आमच्याकडं, मी तर कधी कुणाला म्हणलो नाही आम्ही कुणाकडे राहू जा. काय देवीचा आशीर्वाद असेल, देवीची इच्छा असेल तर ह्या गोष्टी घडतात. जर नसेल ह्याच्यातून आम्हाला काही घरी घेऊन जायचं नाही, अथवा आम्हाला काय ह्याच्यातून काही प्राप्ती करायची नाही, अगर काही नाही. आम्हाला प्रामाणिकपणे देवीची सेवा करायची. देवीची मर्जी असेल तोपर्यंत राहतात, ज्या दिवशी देवीची मर्जी असेल त्या दिवशी घरी जातात. आणि त्याचं आम्हाला सुख बी नाही आणि दुःख बी नाही. काढलं ना, सांगितलं ना तुम्हाला, ऑडिटचं सांगितलं. ऑडिट ऐका ना, ऑडिटच्या नकला दिल्या आम्ही. नाही, ऑडिटच्या नकला दिल्या ना, आम्ही काय जाणार. आम्ही मी काय म्हणायचो, आम्ही पूर्वीचं जी काय ते दिलं ना तुमच्याकडे, पहिलेच दिल्या मी. त्याच्यावर तुमचं काम आहे पुढचं. परवा दिवशीच्या ऑर्डरचा अर्थ असाच आहे किंवा 2016च्या घटनेप्रमाणे कामकाज चाललं. जे पूर्वीच्या विश्वस्तांनी असा त्याचा अर्थ काढला होता की 2016च्या आदेशाप्रमाणे कामकाज चालेल, असं थोडं त्या जणाच्या समजण्यामध्ये गैरसमज झालेले होते त्या ऑर्डरच्या हिशोबातून. पण त्याचा अर्थ असा आहे की 2016च्या घटनेप्रमाणे कामकाज चालेल. 2016च्या घटनेप्रमाणे आमच्या 2024ला निवडी झालेल्या आहेत. तर 2024च्या जी निवडी आहेत त्यांच्या 2016च्या घटनेप्रमाणे असल्यामुळे कामकाज आम्हीच पाहणार आहेत असं कोर्टानं सुचवलं. 30 तारखेच्या कोर्टाचा आदेश आहे हा की माझ्या ऑर्डरचा उपन्यास करून अर्थ काढला तो चुकीचा आहे. सध्या ते विश्वस्त मंडळच हे कारभार पाहिजे असा ऑर्डर 30 तारखेला दुपारी 2:30 वाजता मला दिला. 13 जूनला ज्यांनी चुकीचा अर्थ काढला त्यांना कॉल करून त्याचा असा अर्थ कसा काढला ते खुलासा मागितलेला आहे कोर्टाने. त्यांच्याकडून खुलासा आम्हाला याची गरज नाही. खुलासा केला हां, त्यांना सांगितलं, कळवलेलं त्याला मी. हो एवढ्या पण कोणत्या अध्यक्षाला 2-3 अध्यक्ष कोणी असतील पदाधिकाऱ्यांनी देऊ टाळ्या. हां, ऑर्डर केली, ऑर्डर तुम्ही पहा. तुम्ही काढलं माझ्या 5 नंबरचा अर्थ वेगळा काढलेला आहे असं. आणि हा स्टेक आहे, ह्या तारखेपर्यंत नाही आहे. काय हे काही जण चुकीचा अर्थ काढत आहेत, पहिला तसा काढला तसा की 13 तारखेपर्यंत स्टे दिलेला आहे असं इलेक्ट्रॉनिक मीडियाला मला 1-2 ठिकाणी बघायला मिळालं. पण त्या ऑर्डरचा अर्थ तसा नाही आहे. त्या ऑर्डर हा अंतिम निकाल लागेपर्यंत ह्या ऑर्डरला स्टे आहे, जे चार्टर्ड कमिशनरनं ऑर्डर केली. हां आहे ना ती आता ऑर्डर, ती आम्ही ऑर्डरमध्ये उल्लेख केला आहे ना. मला जे असं पत्र दिलं होतं तुम्ही चार्ज द्या म्हणून, तर त्यांनी सांगितलं चार्ज द्यायचा गरज नाही, तुम्हीच काम पाहणार आहोत. हे कोर्टाच्या समोर मी हे पत्र ठेवलं. 2 दिवसात मी चार्ज द्यावा असं मला पत्र दिले तहसीलदारनी. मग काल आज चार्ज घ्यायला आले असते ना तहसीलदारला घेऊन ते, कारण तुम्ही काम पाहिजे स्पष्ट ऑर्डरमध्ये सांगितले मला 30 तारखेला. आणि त्यांना असा अर्थ कसा काढला म्हणून कॉल केले, त्यांनी एक्सप्लेनेशन मागले त्यांचं. तर आणि अजून एक विनंती आहे सगळ्यांना की आम्ही ते चूक आहेत म्हणून आम्ही बरोबर आहोत, हे आमचा उद्देश पहिल्यांदाही नव्हता आणि आजही नाही आहे. आम्ही आमच्याने जसा जसा बदल करणं शक्य आहे, आणि एकदम तूप खाल्ले ग्रुप येणं शक्य नाही आहे. हळूहळू मी अन्नदान सुरू केलं, शिस्त लावायचा. यावर्षी तुम्ही सगळे पत्रकार मंडळी साक्षी आहात. नवरात्राचा उत्सव आपण सगळ्या लोकांना जेवण दिली जायचं, आराधी बसणाऱ्यांचे गरुड
जसं शक्य आहे जेवढं शक्य तेवढं होईल. फक्त आम्हाला 11 महिन्यात झालेले 11 महिन्यामध्ये जे काही थोडा बहुत आम्हाला खालीच्या वाट्यामध्ये आम्ही बदल करायचा ह्या प्रयत्न 11 महिन्याचा तक्ता तुमच्या समोर आहे आणि त्यांच्या 11 महिन्याच्या काळामध्ये 1,21,26,324 रुपये उत्पन्न झालं आणि आम्ही आल्यानंतर 11 महिन्यामध्ये 2,40,35,37 रुपये उत्पन्न झालं. बरं, हे आकडे ह्याच्यावर माझं तर असं मत आहे आम्ही त्याच्यातलं गंभीर बाब अशी आहे की एखादी कुठली जरी संस्था असेल त्याचं दरवर्षी ऑडिट हे महत्वाचं काम आहे. जे मुख्य प्रशासक होते, जे त्यांच्या हातात व्यवस्थापक होते, हे सर्व त्यांचं करण्याची जिम्मेदारी आहे. ते न केल्यामुळं अनेक अडचणी या ठिकाणी निर्माण झाल्या. तरी 2013-14चं जे काय ऑडिट आहे ते पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही वेगळे CNG त्या ठिकाणी नेमणूक केली आणि नेमणूक केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा याच्यामध्ये एवढे अनियमितता आढळून आलेली. बीडच्या CNG त्या ठिकाणी तेच कार्य काढले. अंबेजोगाईचे जे वालवडकर सांगितलं त्यांना राखल्यावर त्यांनी बी सांगितलं की गंभीर कार्य या ठिकाणी याला जबाबदार होतो. आणि त्यांनी जर व्यवस्थित रेकॉर्ड ठेवला असता तर आज मंदिराला त्या ठिकाणी इन्कम टॅक्सच्या पोटी जी रक्कम भरावी लागली ते भरण्याची वेळ आली नसते. ते लॉस या ठिकाणी मंदिराचा झाले. आणि आणखीन आपल्या सर्वांना एक क्लिअर विषय करतो की ज्यावेळेस या ठिकाणी आम्ही ट्रस्टी म्हणून आला त्यावेळेस योगेश्वरीला प्रार्थना केली की या ठिकाणी आल्यानंतर आमच्या मनामध्ये चहा प्यायची सुद्धा अपेक्षा घेऊ नये, एवढ्या शुद्ध भावनेनं आम्ही या ठिकाणी आले. त्यामुळं कारभार करत असताना जर चुकत असतील ते तुम्ही सूचना करा, त्याच्यामध्ये नक्कीच सुधारणा करू आणि जास्तीत जास्त येणाऱ्या भक्तांना जी सेवा देता येईल. कारण इथला वाद वगैरे जर बाहेर गेला किंवा भक्तांना घरात एक त्याच्याबद्दलचं वेगळं मत या ठिकाणी बाहेर जाऊ नये याचा पण आम्ही कापोकाट प्रयत्न केला. काही लोकांनी त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या, परंतु त्याच्यावर प्रतिक्रिया न देता आपण चांगला कारभार केलेला आहे की ऑन रेकॉर्ड आहे. हे जे चांगले माणसे त्याला जर हातात रेकॉर्ड दिलं त्याला एका मिनिटात समजतंय हे काय आणि हे काय. त्याच्यामुळं प्रामाणिक कारभार करण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. भविष्यामध्ये या योगेश्वरी लेवल कमिटीचे जे काय मास्टर प्लॅन आहे त्या अनुषंगानं एक महाराष्ट्रामधले चांगलं देवस्थान हे अंबेजोगाई योगेश्वरी देवस्थान झालं पाहिजे. याच्यासाठीचा प्रयत्न आम्ही सर्व प्रश्न म्हणून या ठिकाणी करणार आहेत. तुम्ही प्रश्न केला की तुम्ही भविष्यात 30 वर्षाचं त्या ठिकाणी प्लॅन करा. आपण या ठिकाणी एकदा करून गेल्यानंतर वर्षानुवर्ष आजरामर ते नाव राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी काम माझं तर असं मत आहे, माझं वैयक्तिक म्हणण्यापेक्षा मी पूर्वी विश्वस्त होतो. 2016 पासून साठे साहेब, मी अशोक आम्ही विश्वस्त आहेत, पापाशेठ आहेत, संजय जाधव आहेत, देशपांडे. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची जर चूक कुणाची असेल तर इथं जर प्रशासक व्यवस्थापक जे होते देशपांडे ते विश्वस्तही होते आणि ते इथं व्यवस्थापकही होते. ज्या प्रमुख चुका आहेत तो व्यवहारात जो गैरव्यवहार झालेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने देशपांडे यांच्या चुका आहेत आणि त्यांनी आम्हाला पूर्ण अडचणीत आणण्यासाठी त्यांनी कुठलाच कसर ठेवलेला नाही. एकाच दिवशी सगळ्याच कर्मचाऱ्यांनी ऑफिसमधल्या राजीनामे दिले. आम्हाला जितक्या अडचणी आणता येत्या कारभार करण्यामध्ये म्हणजे कार्यालयीन कामकाज करण्यामध्ये सगळ्या गोष्टी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. आता नवीन ट्रस्ट समजा काम नियुक्त झालं तर आज सगळ्यांनीच राजीनामे दिले, मग कारभार करणार कसं? त्याच्यामध्ये एक गोम आहे. देशपांडे हे ऑफिस इन्चार्ज, त्यांचा मुलगा त्यांच्या हाताखाली क्लार्क आणि त्या मुलाचा साडू तो दुसरा क्लार्क, हे सगळी मिळून तिघांचीच मिली बजेट होती. त्याच्यामुळे सगळ्यांनी राजीनामे अचानक दिले. संध्याकाळी 8 वाजता माझ्या हातावर किल्ल्या टाकून दिल्या की जेणेकरून ह्याच्यामध्ये आपण मी त्यांचे राजीनामे मंजूर करून घेतले. त्यांचे जे पैसे उचललेले आहेत ते भरून घेतले. अर्धे पैसे भरलेले आहेत, आणखीन अर्धे पैसे यायचे राहिलेले आहेत. नाही तहसीलदार साहेबांनी त्यांना शोकवास दिलेले आहे. त्याच्या प्रती तुम्हाला बघायचे असले तर इथं आहे त्या सुद्धा आता हे वालवडकरांनी हे काढले आता एक मिनिट
नाही आणखी सगळ्याला आणखी या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं सगळ्यांना आणखीन एक नंबर विनंती करतो की आपण सर्वजण अंमलबजावणी करा. हे काम करत असताना आमचं जर कुठं चुकत असेल तर आम्हाला अधिकाऱ्यांना काम करताना किंवा हे असं नाही असं करा. तुमच्या ज्या काही सूचना असतील मंदिराच्या हिताच्या त्या सर्व त्याच्या ऐकून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहेत. या प्रसंगी या पद्धतीने आता प्रत मागे दिली पुढे प्रत तहसीलदारने दिलेली तहसीलदारने दिलेली माहिती मी मला तहसीलदारने दिलेली यांना तहसीलदारने मला दिलेली काय 3 महिने त्याची परवानगी चॅरिटी कमिशनर एक मिनिट त्यांचं काय शेवटचं आहे काय हो या वर्षी ज्यावेळेस उत्सव होणार आहे त्याच्या अगोदर 15 दिवस पत्रकारांना बोलून पत्रकारांच्या मी सूचना घेणार आहे आणि त्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी उत्सव पार पाडण्याचा व्यवस्था करणार आहे. सर्व पत्रकार आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले. आम्ही अल्पावधीमधील ज्या काही गोष्टी या ठिकाणी भक्तगणांच्या सोयीसाठी केलेल्या आहेत त्या आपल्यासमोर मांडण्याची संधी दिली. जी आमच्याबद्दल जी एक दुरावस्था होती तुमच्या मनामध्ये त्याचा आम्ही खुलासा केला. त्यामुळे आपण आलात उपस्थित राहिलात आम्हाला मार्गदर्शन करावं आणि ही सूचना आम्हाला सूचना कराव्यात ही विनंती करतो आणि ही पत्रकार परिषद संपली प्रसादाचा लाभ घ्यावा. प्रसादाचा लाभ घ्यावा.